खावप, शेळे खावप, चुकीच्या वेळार खावप, अशे तरेची ही उदाहरणां. आयुर्वेदाचे सगळ्यान वेगळेपण अशें आसा की रोग जालो तर ताजी चिकित्सा दिल्या, पूण रोग जावचोच न्हय हाका लागून कितें करपाचें हाजें परिपूर्ण ज्ञान हातून आसा. आनी म्हाका दिसता हेच ज्ञान आयज चडांत चड लोकां मदीं पावोवपाची गरज आसा. हर दिन हर घर आयुर्वेद हो ह्या वर्साचो थीम. जर हेल्दी लायफस्टायल आसत तर आरोग्या खातीर खर्चाचो जो देशाचो भार आसा तो खूब कमी जावपाक शकता. क्वॉलिटी ऑफ लायफ इम्प्रूव जाली की क्वॉलिटी ऑफ वर्क सुदारता आणि देशाची उदरगत जाता. आता तुमच्या सगळ्यांच्या मनात प्रश्न येतलो की आयच्या धावपळीच्या जगान हे शक्य आसा? तर हांव म्हणटा हय. थोडे चेंजीस आहार विहार आणि आचार हातून जर केले जाल्यार हे सगळे करप एकदम शक्य आसा. आहार विहारा बद्दल तर आमी खूब उलयता, कशें खावचें, कितें खावचें, व्यायाम करपाचो. पूण आयुर्वेदाचें एक सगळ्यान वेगळेपण आसा तें म्हळ्यार आचार. जेन्ना पळय आमी म्हणटा आयुर्वेद सायन्स इज होलिस्टीक, तेन्ना आमी हेच सांगूंक सोदता की हातून सगळ्या जिवाचो, निसर्गाचो, सगळ्यांचो विचार केला. त्या आचारान एक सद्वृत्त म्हणून प्रकार सांगला. आहार विहाराचेर आमी खूब उलयता म्हणून आयज मुद्दाम हो मुद्दा हांव सांगूंक सोदता. जातून सद्वृत्त आसा. सद्वृत्तान हेतू ईर्शेत फलेन तूं अशें सांगला. आयज सगळ्यांक इजी सक्सेस जाय. कोण सक्सेसफूल जालो जाल्यार दुसऱ्याच्या मनान येता अरे हो सक्सेसफूल जालो, म्हळ्यार फळाचेर ईर्ष्या आसता. पूण ही ईर्ष्या फळाचेर आसनासतना हेतूचेर आसूंक जाय. तो कित्याक सक्सेसफूल जालो, ताणें अशें कितें वेगळें केलें जाका लागून तो सक्सेसफूल जालो. अशें केल्या कारणान कितें जाता, स्वताची एक उदरगत जाता. कारण तुमी ताजे तो कितलो सक्सेसफूल जाला हाजेर फोकस न करता तो कित्याक सक्सेसफूल जाला हाजेर करता. कारण ही जी ईर्ष्या आसता पळय ही स्वताक काबार करता, हाणे रोगाची सुरवात जाता. म्हणून एक अशा प्रकारचे मार्गदर्शन सांगला की हेतू ईर्षेन फलेन तू, म्हळ्यार हेतूची कारणांची ईर्ष्या करप, फळांची न्हय. आणि एक दुसरे वेगळे प्रकार सांगला ते म्हळ्यार आत्मवत सततम पश्येत अपिपी पिपिलिकम, म्हळ्यार हांव जितलो ह्या संवसारान इम्पॉर्टंट आसा तितलेच कीडक मुंगी सगळे जाण आसा. म्हळ्यार कितें, जो आयज एक स्वार्थाचो विचार आसा, स्व, म्हजें, हांव, म्हाका, हें जें चल्लां हाणें एक खंय तरी दुयेंसाची किंवा एक सामाजीक स्थिती बिगडपाची सुरवात जाता. ती जावची न्हू हाचें सुद्दां मार्गदर्शन दिलां. अशें समृद्ध शास्त्र जाच्या बद्दल म्हाका दिसता एक जन्म सुद्दां उलोवपाक पावचो ना. चडांत चड लोकांनी हाचो ह्या आयुर्वेद तत्वांचो आपल्या आयुश्यान आस्पाव करपाक जाय. अशें म्हणटात की जशी राजा तशी प्रजा. त्या दृश्टीन गोवा राज्यान आयुर्वेदाचो प्रचार आणि प्रसार खूप सुलभ जातलो अशें म्हाका दिसता. कारण आमचे माननीय मुखेलमंत्रीच आयुर्वेदीक दोतोर आसा. हर दिन हर घर आयुर्वेद हो मंत्र जर आमी जिवनान सदांच आस्पाव करपाक लागले तर तो दीस पयस ना जेन्ना हर दिन हर घर स्वास्थ्य हे उद्दिष्ट आमी साध्य करतले आणि एक आरोग्यपूर्ण आणि समृद्ध असो गोवा जगभरान नाव कमयतलो. तुमकां सगळ्यांक धन्वंतरी जयंती आणि दिवाळेची हुनहुनीत परबी. देव बरें करूं दोतोर. आमच्या दोतोरीन सांगला तशें आयुर्वेदीक दीस सुवाळो मनोवपाक आमच्या हॉस्पिटलान वेगवेगळी कार्यावळी घेतलेली. तातूंतलें एक असलें कुकिंग कॉम्पिटिशन. तर हांव मागता आमच्या मुखेल सोयऱ्यांक लागीं ताणें विजेत्यांचें बक्षीस वितरण करचें. ताचे पयलीं हांव डॉक्टर पल्लवी हांच्या लागीं मागता की आमचे हरवळेचे सरपंच हांकां येवकार दिवचो. पयले बक्षीस फावो जाल्लें बाय श्रद्धा नाईक. थर्ड प्राइज डॉक्टर दत्ता देसाई. सेकंड प्राइज डॉक्टर कल्पिता पोद्दार.
कॉन्सलेशन प्राइजेस. फर्स्ट कॉन्सलेशन डॉक्टर पल्लवी काणेकर. सेकंड कॉन्सलेशन संजना साळगावकर. नेक्स्ट चैत्राली देसाई. सिमरन गावस. सिंधिया वेल्लो. संपदा शेटकर. वंदना सिनारी. सलमा सैयद. देव बरे करू सगळ्यांक. आयच्या सुवाळ्याचे मानाचे सोयरे भोवमानी मुखेल सोयरे आणि गोंय राज्याचे मुखेल मंत्री हांच्या लागीं हांव मागता की तांणी आमकां मार्गदर्शन करचें. कम्युनिटी हेल्थ सेंटर सांखळी हांच्या वतीन आयोजीत केल्ल्या आयच्या 7व्या नॅशनल आयुर्वेदा डे हाच्या निमित्तात हांगासर उपस्थित आशिल्ल्या सगळ्यांक आणि समेस्त गोंयकारांक आज धनत्रयोदशी धन्वंतरी जयंतीच्यो खूब खूब शुभेच्छा. फाल्यां जावपी दिवाळी, लक्ष्मी पूजन आणि ताज्या उपरांत जावपी गुढीपाडवो आणि भाऊबीज ह्या सगळ्या उत्सवाच्यो सगळ्या जाणांक खूब खूब शुभेच्छा. व्यासपीठार ह्या सुवाळ्याक म्हज्या बरोबर आसात आमचे जिल्हा पंचायतीचे सदस्य श्री गोपाळ सुर्लकर, तुमचे CHCचे इन्चार्ज हेल्थ ऑफिसर म्हजे मित्र डॉक्टर अतुल पै, त्याचबरोबर डॉक्टर वैभवी बर्वे जिणी धन्वंतरी श्रवण आणि त्याचबरोबर आयुर्वेदाचे महत्व समेस्तांक तिने सांगले. म्हज्या समोर उपस्थित असल्यापैकी आमचे पंच गुरुप्रसाद नाईक आणि CHCचो सगळो स्टाफ समोर उपस्थित आशिल्ले सांखळी परिसरांतल्या म्हज्या मोगाळ भावांनी भयणांनो, आमी गेली 7 वर्सां आयुर्वेदा डे पुराय देशभर मनयता. आयुर्वेदा डे देशभर मनोवण्या फाटीमागचो उद्देश एकूच आसा की आयुर्वेद सगळ्या पर्यंत पावचो. आणि ह्या वर्साची जशी थीम आसा हर दिन हर घर आयुर्वेदा. आमी कित्याक आयुर्वेदा तर आरोग्यम धनसंपदा. आपले आरोग्य इतके मोठे धन आणि खंयचेच आसूं शकना. आपल्याकडे जर खूप धन असले आणि आपले आरोग्यच जर बरे नसले जाल्यार त्या धनाचो कांयच उपयोग जायना. म्हणून आमी म्हटलां की आरोग्यम धनसंपदा. आणि त्याच धर्तीचेर आमी हर दिन हर घर आयुर्वेद म्हटलां. आमी प्रत्येक गोष्ट जर आयुर्वेद सांबाळ्ळो आसत जाल्यार आमकां बरें आरोग्य लाभूंक शकता. डॉक्टर वैभवी बर्वे हाणें डिटेलान उलयता आसतना पुराय आयुर्वेदाचो महत्व आमकां सांगला. आमी पळयता की ह्या पंचमहाभूतांतल्या तत्वांतल्यान म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश आमचे शरीरूय तयार जाल्ले आसा. आणि त्याच बरोबर ह्या पंचमहाभूतांतल्यान आमी प्रत्येक गोष्ट जी आमी खाता, आमी परिसरात रावता म्हणजे आहार आणि विहार हे परत एकदा त्याच पंचमहाभूताचेर डिपेंड आसा आणि ताजेरूच आमचें शरीर डिपेंड आसा. आमी सगळे जाण हे जर हेल्दी उरतले आसत जाल्यार म्हाका दिसता आयुर्वेदात सांगलेल्या दिनचर्या आणि ऋतुचर्या ह्या दोन्ही गोष्टीचो फॉलो करपाची गरज आसा. आणि आयुर्वेदात म्हणजे प्रिव्हेन्शनाचेर भर दिल्ली आसा. 4000 वर्सां पयलीं सांगलेलो आयुर्वेद म्हणजे चरक, सुश्रुत आणि वाघभट जे मेन ग्रंथ ज्यांच्यांनी तेन्ना एक्सप्लेन केल्या तो आयजूय बी तंतोतंत फॉलो केलो वता. बऱ्याच जाणांक आयुर्वेदाच्या विशयी म्हणजे ज्ञान नासल्या कारणान खूब जाणांक दिसता की ॲलोपॅथीक सायन्सानूच सगळे शोध लायला काय कितें.
द प्लास्टिक सर्जरी ही 4000 वर्सां पयलीं बी सुश्रुत संहितेत अजूनही बरयल्ली आसा आणि त्याच पद्धतीचे आम्ही म्हणता की प्लास्टिक सर्जरी आज केली वता. आज जो HIV एड्साचेर उलयतात 4000 वर्सां पयलीं ओजक्षय ह्या नावात जे दुयेंत सांगलेले तोच आज म्हणटा आमी एड्स ह्या नावान आज आमी दुयेंत म्हणून वळखले वता. ईच अँड एव्हरी डिजीज व 4000 वर्सां पूर्वी म्हणजे चरक संहिता आसतली, सुश्रुत संहिता आसतली किंवा वाघबड संहिता आसतली, तेन्नाय तोच एक्सप्लेन केल्लो, तीच लक्षणां सांगलेली आणि तीच मेडिसिन सांगलेली. सेम टायप्स आमी पळयता सगळे जे आसा ते आतांच्या आता त्याच पद्दतीत दिसूंक लागलेले आसा. म्हणून आमी म्हणटा की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे जे वाघबड संहितेन प्रिव्हेन्शनाचेर भर दिला, प्रत्येकान आपल्याक दुयेंत जावचें न्ही म्हणून कितें करचें, आपल्या फॅमिलीत दुयेंत कशेंच येवचें न्ही म्हणून कितें करचें. आणि ताका लागून हांवें 2 गोश्टी ज्यो म्हटल्यो, दिनचर्या, आपल्या पुराय दिसाचो उपक्रम कितें आसचो, सकाळी उठल्या पासून ते रातचे न्हिदा पर्यंत आपली दिनचर्या कशी आसची आणि आपल्या दिनचर्येंतल्यान आपूण आहार कितें घेवचो, आपूण विहार कितें घेवचो. ताणें सांगता आसतना प्रज्ञाप्रात म्हणजे प्रत्येक दुयेंताचें मेन कारण डिसिजन प्रज्ञाप्रत हें सांगता आसतना तेणे म्हणजे आमी विचार कितें करता ताजेरूय डिपेंड आसा. आज बरेच जाण म्हणटा की म्हाजो प्रेशर वाडलो, म्हाजी डायबिटीज वाडली, पण तेजे मेन कॉज जर आमी पळोवंक वचत जाल्यार आमचो विचार आसा. ज्या विचारात आमी कंटिन्युअसली जर तोच तकलेंत उरलो जाल्यार आमकां BP वाडपा खातीर चड उशीर लागचो ना आणि आमी कितल्योय टॅबलेट्स जरी घेतल्यो जाल्यारय तो BP मेंटेन उरचो ना. आणि म्हणून तर आज डायबिटीज आणि हायपरटेन्शन ही दोनूय दुयेंतां आमी इन्सुलीन घेता, आमी टॅबलेट्स घेता आणि तरी परत दोतोराक वचून सांगता म्हाजी शुगर कशीच कंट्रोल जायना. आयच्या घडीक गोंयांत म्हणजे सगळ्यांत चड भंय जर खंयच्या दुयेंताचो जर आसत वीच इज एन हायपरटेन्शन आणि ब्लड प्रेशर. थर्ड इज एन कॅन्सर. तुम्ही मुद्दामून रुटीन जर काढून पळयशात आणि ह्याच हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर हाज्याच खातीर स्ट्रोक येवप, ताज्या उपरांत किडनी फेलियर आणि ताज्या उपरांत एम्प्युटेशन. हांव कळपाक जाय म्हणून रिसंटली 2 दीस पयलीं आमच्या सांखळेंतल्या एका रवींद्र भवनांतल्या स्टाफाचो पांय एम्प्यूट केला. द गव्हर्मेंट सर्वंट मनीस जर आपली शुगर कंट्रोल करपाक शकना आसत जाल्यार म्हाका दिसता म्हणजे हेज्या सारकें आनीक दुर्दैव ना. यंग एज भुरगो जर आपली शुगर कंट्रोल करपाक शकना, शेवटी सगळें आपल्या मनाचेर आसा, आपल्याचेर आसा. आणि म्हणून तर म्हणजे खंयचेंय दुयेंत हें निदान म्हणजे आमी जाल्लें दुयेंत तें कंट्रोल जरी करप किंवा तें जावचें ना म्हणून प्रयत्न करप हें सगळें आपल्या हातान आसता. म्हणून म्हाका दिसता आमी हर दिन हर घर आयुर्वेद आमच्या आयुष विभागात म्हणजे आमी डेप्युटी डायरेक्टर ऑफ आयुष आणि ताज्या पासून आमच्या प्रत्येक CHC PHC ह्या पुराय सगळी कडेन आयुर्वेदीक डॉक्टर्स आमचे अवेलेबल आसात. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांकां खूब खूब देव बरें करूं म्हणटा समेस्त गोंयकारांच्या वतीन आयच्या दिसाच्या निमित्तात एक्याच गजाली खातीर, कारण तांच्यांनी आयुर्वेदाक परत एकदां म्हणजे पुराय देशात तांच्यांनी राजमान्यता प्राप्त करून दिली. ही राजमान्यता प्राप्त करून दिता आसतना तांच्यांनी वेगळी आयुष मिनिस्ट्री एस्टाब्लिश केली आणि त्या आयुष मिनिस्ट्रीच्या अंतर्गत वेगवेगळे कडेन म्हणजे आयुष विभाग सुरवात केले. आमी गोंयकार भाग्यवान आसा. थोड्याच दिसां मदीं आमकां एम्सचे आयुष हॉस्पिटल आमच्या पेडणे हांगासर सुरवात जाता. 2 डिस्ट्रिक्ट आयुष हॉस्पिटल आमकां नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा हांगासर 2 डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सुरू जाता. आयुष रिसर्च सेंटर CCRS च्या अंतर्गत आमच्या रायबंदर हांगासर म्हणजे आयुर्वेद, सिद्धा, युनानी अँड होमिओपॅथी हाची 4 डिव्हिजन्स आमकां रायबंदर हांगासर सुरवात जाता. म्हणजे आता डॉक्टर कल्पिता पोद्दार आणि वैभवी बर्वे उलयताले त्या प्रमाणे आनीक थोड्या दिसांनी गोंयकारांक आयुर्वेदा खातीर खरोखरूच खूब बरे दीस येतले. त्या खातीर समेस्तांनी आपली जर काळजी घेवपाक जाय आसत जाल्यार आयुर्वेद फॉलो करपाची गरज आसा. हांव आमच्या सगळ्या आयुर्वेदीक आणि आयुष विभागातले सगळे डॉक्टर्स, इवन दो द होमिओपॅथीक डॉक्टर्स, आमचे सगळे एलोपॅथीक डॉक्टर्स सुद्दां तांकां आयच्या दिसाच्यो खूब खूब शुभेच्छा दिता. प्रिव्हेन्शना खातीर सगळ्या पॅरामेडिकल स्टाफ, नर्सिंग आणि बाकीचो सगळो स्टाफ
हे सातत्यात लोकांच्या हेल्था खातीर पुराय 24/7 काम करीत आसा. बट आमची जबाबदारी आसा, प्रत्येक गोंयकाराची जबाबदारी आसा. म्हाका दिसता त्या प्रत्येक गोंयकारान जर रिस्पॉन्सिबिलिटी सांबाळ्ळी की आपल्याक कसलेंच दुयेंस जावचें न्ही म्हणून, जाल्यारूच तें कमी जावपाक शकता. आमी डे बाय डे मुद्दामून तुम्ही लक्ष दियात. एक काळ गोंयांत असो आशिल्लो की एक डायलिसीस सेंटर फक्त चलतालें, म्हणजे तेय बी गोवा मेडिकल कॉलेजीत. आज आमकां प्रत्येक तालुक्यात डायलिसीस सेंटर जावपाक लागलेली आसा. हे कित्याक? म्हणजे पयलींचे लोक जेन खायनाशिल्ले, पयलींचे लोक रावनाशिल्ले, मागीर आमकां पुराय गोंयांत एक तोय बी बऱ्याच तेंपान डायलिसीस सेंटर सुरवात केल्लो. आमी वेगवेगळे कडेन सरकाराक डायलिसीस सेंटर सुरवात कर म्हणून सांगच्या पेक्षा म्हाका दिसता आमी अवेअरनेस करप, आमची किडनी कशी वाचयतले. डायबेटिक्स पेशंट आहा त्याच्या मदीं तुजी शुगर लेवल वाडूंक जायना आनी तूं किडनी फेल्युरा कडेन वचूंक जायना. हाज्या खातीर आमी कितें करपाक जाय? हाज्या खातीर आमी डायट कितें घेवपाक जाय? हाज्या खातीर आमी योगा कितें करपाक जाय? आनी हाज्या खातीर आपलो दिनकर्म कितें आसपाक जाय? हाजेर आमी भर दिवचो पडटलो. ना की आमी सरकाराक आमच्या कडेन डायलिसीस सेंटर सुरू कर, आमकां आनीक डायलिसीस, हितूर कांयच जावचें ना. प्रत्येक येयल्ल्या मनशाचे आमी डायलिसीस करीत रावतले आनी डे बाय डे तेजे पेशंट वाडत रावतले. म्हाका सांगपाक खूब वायट दिसता, कारण आजकाल डायलिसीस सेंटराचेर टायम मेळना, आपल्याक टायम स्लॉट मेळना म्हणून लोकांची झगडी आसा. ताज्या खातीर हांव समेस्त हेल्थाच्या स्टाफाक आनी सगळ्या लोकांक आव्हान करता की तांच्यांनी हाज्या निमित्तात म्हणजे आपलो शुगर कंट्रोल करपा खातीर डायलिसिसा कडेन वयचें न्ही म्हणून, म्हणजे आयुर्वेद, नॅचरोपॅथी सारकिले सायन्स खूब बऱ्या पद्दतीचें काम करता आसतना आमकां दिसता. आनी ताका लागूनच म्हणजे हांव हेल्थाचेर ताण येता म्हणून न्ही, तर आपलो हेल्थ बरें उरचें हाज्या खातीर अवेअरनेस लोकांच्या मदीं खूब मोठ्या प्रमाणात जावपाची गरज आसा. आनी आयुर्वेद डेच्या निमित्तात म्हाका दिसता वो अवेअरनेस सगळ्या लोकां मदीं पावोवपा खातीर आमी सातत्यात सगळे जाण काम करतले. आज के इस अवसर पर आयुर्वेदा डे के मैं ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी का बहुत बहुत धन्यवाद व्यक्त करता हूं. और आयुर्वेदा डे हम पूरे देश भर में मना रहे हैं और इसी अवसर पर आयुर्वेदा डे आज गोवा के सभी पीएचसी और सीएचसी में हम मना रहे हैं. और इसी अवसर पर मैं ऑनरेबल प्राइम मिनिस्टर ने जो आयुर्वेदा डे सेलिब्रेशन करने का ये मौका देशवासियों को दिया और उन्हीं के वास्ते आज आयुर्वेदा डे पूरे देश भर में मन रहा है कि, और इसी आयुर्वेदा डे के ऊपर हम पूरे देश भर में इस आयुर्वेदा का अवेयरनेस कर रहे हैं. और मुझे लगता है कि आयुर्वेद और योगा, इसका दिनचर्या और ऋतुचर्या दोनों के हिसाब से पूरे देश भर में आयुर्वेदा का अवेयरनेस लोगों तक पहुंचाएगा और सभी लोग अपने हेल्थ केयर के बारे में कंसर्न होंगे. और मुझे लगता है कि हर दिन हर घर आयुर्वेद जिस तरह से कैंपेन पूरे देश भर में चल रही है, इसी कैंपेन के साथ पूरे देशवासी आयुर्वेदा डे मनाते हुए खुद के हेल्थ की, खुद के आरोग्य की चिंता करेंगे ही करेंगे, बल्कि आयुर्वेद सभी लोगों के पास पहुंचाने के लिए हमेशा के लिए हर दिन काम करेंगे. और खास करके आयुष के सभी डॉक्टर्स जो आयुर्वेदा का अवेयरनेस काम करने के लिए पूरे देश भर में काम कर रहे हैं, उनको सभी को मैं आज धन्वंतरी दिन पर, आयुर्वेदा डे पर बहुत बहुत शुभकामनाएं दे रहा हूं. और जिस तरह से गवर्नमेंट ऑफ इंडिया आयुर्वेद का प्रचार प्रसार पूरे देश भर में कर रहे हैं, तो इसी को लेके मुझे लगता है कि हेल्थ अवेयरनेस की कैंपेन बड़ी मात्रा से लोगों तक पहुंचाएगी. यही मैं आज के दिन की शुभेच्छा व्यक्त करता हूं और ऑनरेबल प्राइम मिनिस्टर और हमारे आयुष मिनिस्टर सोनोवाल जी का बहुत बहुत धन्यवाद देता हूं. पूरे देशवासियों को आयुर्वेदा डे की शुभकामनाएं देता हूं, धनत्रयोदशी की शुभकामनाएं देता हूं. और एज आयुर्वेदिक डॉक्टर्स मैं चाहता हूं कि सभी लोगों ने दिनचर्या और ऋतुचर्या फॉलो करें और खुद के हेल्थ और हेल्थ के साथ में बाकी लोगों को हर दिन हर घर आयुर्वेद सभी लोगों तक पहुंचाए. यही आज के दिन की थीम और शुभकामनाएं हैं. धन्यवाद. जय हिंद, जय धन्वंतरी. हांव मागता डॉक्टर पूजा लागी की त्यांनी आमच्या